करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केलेला आहे. हे लोक असं का करतात? तर याचा अर्थ आहे की परमेश्वराने त्यांना विपरीत मन, म्हणजे परमेश्वराच्या चरणाजवळ लागणारं मन नाही, तो विपरीत गोष्टी, विपरीत कार्यपद्धती स्वीकारण्याचं मन, अंतःकरण, हृदय, विचार, प्लॅन, बेत, योजना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःहून कारणीभूत ठरून त्यांनी त्या स्वीकारलेल्या आहेत. आणि मग परमेश्वर अशा लोकांना बळजबरीने देवाचा मार्ग सुचवत नाही. ही एक परमेश्वरची योजना आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाने परमेश्वराच्या योजना स्वीकारायच्या की नाही हे त्याचा मुद्दा आहे. आणखी दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आज काही गोष्टी पाहणार आहोत. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं त्याची हेडलाईन्स आहे, यहुदीही दोषी आहेत. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कुणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही. याचा अर्थ जर समजा मी माझ्या भावाला दोष लावित आहे तर मीही तितकाच दोषी आहे, मला सबब राहणार नाही. आणि म्हणून आम्ही कुणी कुणावर दोष लावू नये. याच वचनाचा अर्थ घेऊन सध्याचे खोटे प्रॉफेट, खोटे भविष्यवक्ते, खोटे याजक, खोटे प्रीचर, खोटे टीचर आणि खोटे शिष्य, याच वचनाचा अर्थ घेऊन आज ते एखाद्या गलत, एखादं पाप, एखादं चुकी, एखादा अपराध, एखादं परमेश्वराला न आवडणारी गोष्ट किंवा न आवडणारं जीवन यांना समोर दिसत असून देखील एखादा बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील आपल्या समोर चुकत आहे, पाप करत आहे, तरी आपण जर त्याला सांगितले नाही तर हेच खोटे प्रीचर, टीचर स्वतःच्या एक प्रेस्टेजसाठी निर्माण झालेले, स्वतःचं घर भरणारे किंवा स्वतःच्या मंडळीला वाढीसाठी एखाद्या बिलीवर्स भावाला, बहिणीला, आई आणि वडिलांना कुठल्याही प्रकारचं न बोलणारे किंवा चांगलं न सांगणारे किंवा त्याच्यातली दोष किंवा चुका न सांगणारे अनेक प्रीचर, टीचर या जगामध्ये आहेत. आणि ते कोणत्या वचनाचा अर्थ घेतात? बायबल सांगतो रोमकराचा पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 1, त्यामध्ये परमेश्वर लिहितो, प्रेषित पौल रोमकरास लिहितो, हे मानवा, दोष लावणारा तू कुणी असलास तरी स्वतः तुला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्तांनो, हे वचन विश्वसनीय आहे. आमेन आहे, आमेन आहे. आम्ही दोष लावण्यासाठी आम्हाला कुणालाही परमेश्वराने पाचारण केलं नाही. कुठल्याही संदेशाने, कुठल्याही सेवकाने, कुठल्याही पाळक साहेबांनी, कुठल्याही याचकाने, कुठल्याही प्रोफेटने कुणावरही दोष लावू नये, ही देवाची सक्त वॉर्निंग आहे, देवाची योजना आहे. परंतु हे वचन आम्हाला समजूनच सांगितलं नाही. एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, हे वचन 100% आमेन आहे की आम्ही दोष लावता कामा नये. आम्ही दोष लावण्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार दिला नाही. उलट परमेश्वर म्हणतो की तुम्ही दोष लावू नका. परंतु हे वचन आम्हाला ज्यावेळेस एखादा खोटा प्रीचर, खोटा टीचर, खोटा याजक केवळ मंडळीच्या वाढीसाठी आणि दानपत्रासाठी सेवा करणारा याजक या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतो, तो कसा? वचन व्यवस्थित ऐका. हे लोक वचन आपल्याला अर्धवट सांगतात. हे लोक जे खोटे टीचर, पिचर, याजक आहेत ना, हे लोक वचन पूर्णपणे कधीच आम्हाला क्लिअर करत नाहीत. फक्त एक लाईनिंग उचलतात, त्याची अर्धी लाईन सोडून देतात. आता कसं उचलतात मी तुम्हाला या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून दाखवतो. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कुणीही असलास, कुणीही असू तू, मग तू पास्टर असू, नाही तर ब्रदर असू, नाही तर बिलीवर्स असू, नाही तर जगातला कुणी असू, जो कोणी दोष लावणारा तुम्ही कुणी असला तरी स्वतः तुला सबब नाही. म्हणजे मी जर इतरांना दोष लावत आहे तर मला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. कारण दुसऱ्याला दोष जर लावला तर मीही तितकाच दोषी आहे. परंतु या पुढची लाईन मात्र हे खोटे प्रीचर आणि टीचर आम्हाला शिकवित नाहीत. आणि आम्हालाही वेळ नाही वाचायला. आमचे पळक साहेब बोले, चर्च हले, अरे हले हले आणि होले होले तसेच गेले, नरकात गेले. काय पुढची लाईनिंग काय सांगत नाहीत आम्हाला. पुढची लाईनिंग आहे
कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. जर एखाद्याला मला एखाद्या गोष्टीविषयीचा जर दोष द्यायचा असेल आणि तीच गोष्ट माझ्यामध्ये असेल तर मी दुसऱ्याला दोष लावता कामा नये. परंतु माझ्यामध्ये तो दोष नाही, ती चूक नाही, ते पाप नाही, ते अपराध नाही, ते असत्य नाही, ते खोटं नाही, ते कुबाड नाही, ते लाभासाठी तोंड पूजापणा नाही, ते दानपात्र जीवन जगणारे नाही, किंबहुना वचनाचं प्रकटीकरण सत्य जर प्रकट करताय हे जर माझ्यामध्ये आहे तर जे करीत नाही त्यांना दोष लावण्याचा अधिकार पवित्र शास्त्र मला देत आहे. मग म्हणायचं नाही पास्टर अल्लाट दोष लावू नका, पास्टर अल्लाट हे करू नका, न्याय करू नका, निंदा करू नका, दोष करू नका, हे करू नका, ते करू नका. बायबलचं ज्ञान आहे का? अक्कल शून्यानो. उठले सुटले लागले मोठे प्रीचर टीचर अपोस्टल बनायला. वचनाचं पहिलं नीटनेटकं ज्ञान मार्गदर्शन स्वीकारा आणि नंतर सेवा करायला चालू करा. आज अनेक लोक आहेत अर्धवट वचन लोकांना शिकवतात, मंडळीला शिकवतात. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात नाही तो चुकतोय ना, चुकू द्या, तो त्याचा प्रश्न आहे, प्रभू त्याचा झाडा घेईल. अरे प्रभू त्याचा झाडा नंतर घेईल, पहिला तुझा झाडा घेईल, कारण तू त्याला सत्य सांगितलं नाही. बायबल असं सांगतं की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही, ते दोघं खाचीत पडतील. परंतु एक जर धडसा असेल आणि दुसरा जर आंधळा असेल तर तो धडसा माणूस त्या आंधळ्याला रस्ता दाखवून तो रस्ता त्याला पार करू शकतो. आणि दोघे आंधळे असले तर मग असंच आता सध्याचे हे टीचर प्रीचर जे 98% जे लाभासाठी खायसाठी आलेले आहेत ना, हे कुत्रे दळ, ते आंधळे दळे आणि कुत्रे पीठ खाई असं कामी. हे आंधळे म्हणजे कोण? हे दळणारे म्हणजे कोण? आम्हाला भाकरी भाजून घालणारे, आध्यात्मिक काही जैगिक काही सैतानाच्या काही इकडच्या तिकडच्या स्वर्गीय भाकर तर कुणीच द्यायना. स्वर्गीय भाकर जर दिली असती तर परिपूर्णता मिळाली असती. स्वर्गीय भाकर जर मिळाली असती तर आम्हाला सत्य मिळालं असतं. स्वर्गीय भाकर जर आमच्याला आतापर्यंत जर मिळाली असती तर आत्मिकरित्या आम्ही सुदृढ बनलो असतो, बलवान बनलो असतो, सामर्थ्ययुक्त बनलो असतो, सत्यवान बनलो असतो, परमेश्वरच्या कृपेत अधिक वाढत गेलो असतो. पण तो आज ज्या अर्थी तुमची आणि माझी वाढ कुठलेली आहे याचा अर्थ आम्हाला पवित्र शास्त्रातलं वचन अर्धवट सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आमेन शब्द मी म्हणाल पुन्हा एक वार, आमेन आमेन आमेन. आम्ही कुणाचेही दोष काढू नये, मात्र तो दोष माझ्यामध्ये जर असेल आणि तोच दोष जर माझ्या भावामध्ये दिसत असेल तर तो दोष काढण्याचा अधिकार मलाही नाही आणि तो दोष माझा काढण्याचा अधिकार माझ्या भावालाही नाही. तर एका भावामध्ये तो दोष नाहीये आणि दुसऱ्या भावामध्ये तो दोष आहे, तर ज्याच्यामध्ये नाही त्याला अधिकार आहे की त्याचा दोष काढायचा. तो म्हणतो तुझ्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्या अगोदर तुझ्या डोळ्यातलं मुसळ काढ. बस ह्याच वचनाचा परत हे गलत प्रॉफिट लोक काय अर्थ लावतात, गलत टीचर लोक. तिथं काय लिहिलंय? तुझ्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढतात त्याच्या अगोदर तुझ्या डोळ्यातलं मुसळ काढ. म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यात असलेलं कुसळ तुला अधिक स्पष्टरित्या दिसेल, स्पष्टरित्या दिसेल. याचा अर्थ काढू नको म्हटलं नाही, पण पहिल्यांदा तू तुझं काढ. म्हणजे पहिल्यांदा मला नीटनेटकं व्हायचंय, मला पहिल्यांदा सत्य समजून घ्यायचंय, मला पहिलं सत्य प्रचार करायचा आहे, मला पहिल्यांदा ख्रिस्त समजून घ्यायचा आहे, मला सगळ्या गोष्टी क्लिअरिटी करायच्या त्या माझ्यामध्ये उणिवा, पाप, कमजोरी, कमतरता, कमी घटी किंवा अज्ञान ह्या गोष्टी माझ्यामधून पहिल्या काढून टाकायच्यात. आणि ज्यावेळेस माझ्यामधून निघत्याल त्यावेळेस मी माझ्या भावाला सांगल, बंधू, माय डिअर ब्रदर्स, माय डिअर सिस्टर्स, प्लीज डोंट डू दिस. प्लीज कृपा करून हे करू नका, कारण हे पाप आहे, हे चांगलं नाही. यामुळं तुमची धार्मिक स्थिती बिघडेल, यामुळं चर्चची स्थिती बिघडेल, यामुळं तुमची कौटुंबिक परिस्थिती बदलेल, यावेळेस तुमचा तोटा होईल. या कारणानेच आपल्याला कदाचित स्वर्गाचं राज्य मिळणार. तुम्ही सांगू शकता त्याला. याचा अर्थ दोष काढू नका असं नाहीये. आणि म्हणून यहुदी दोषीच आहेत. पहिले जे स्वतःला नीतिमान बनायचे, आताचे लय मोठमोठाले कोऑर्डिनेटर जे झालेत ना, स्वतःला लय यहुदी समजिते, हे सुद्धा तितकेच दोषी आहेत जितके पाप करत आहेत. कारण पाप करणाऱ्यांना देवाचं वचनाच्या माध्यमातून हे सत्य सांगत नाही. जर एखाद्या भावाला, बहिणीला, वडिलांना, आईला जे चर्च मध्ये येतात, आपले जे मेंढर आहेत किंवा जे चर्च मेंबर आहेत, त्यांना जर त्यांचं पाप दाखवलं तर आम्हाला भीती असती ते उद्या त्यांना राग येईल आणि मग ते चर्चला येणार नाही. मग चर्चला नाही आल्यानंतर आपली संख्या कमी होईल.
मग आपलं दानपत्र कमी होईल, देणगी कमी होईल, पावतं पुस्तक फाटणार नाही आणि मग ते त्यांच्या नातेवाईकाला येऊ देणार नाही, मग टोटली आपला लॉस. मग त्याच्यापेक्षा याला काय करायचं ते करू दे. आपल्या चर्चला तर येतोय ना, दान दशमून देणगी अर्पण तर येतोय ना, चर्च मधली संख्या तर भरती ना, लोकांना दिसत आहे ना, लय आई 2000 लोक येतं किंवा 500 येतं, 100 येत, 200 येतं. हे दाखवण्यासाठी जर काम करीत आहात तर तुम्ही दोषी आहात. आणि हा अधिकार प्रेषित पौल साहेबांना प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळाला आणि प्रेषित पौल साहेबांनी हा अधिकार रोम करायच्या लोकांमध्ये तो गाजवला. आणि हाच अधिकार प्रभू येशूच्या नावात मी 5-6 राजू आला अहमदनगर मधून पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी या वचनाला धरून तुम्हाला विनंती करतो, जर तुमचा भाऊ जर चुकत असेल तर त्याला वचनाने ताळ्यावर आणा. त्याचं नुकसान हो असं म्हणून त्याला इनकरेज करू नका किंवा त्याला बाजूला फेकून देऊ नका. जाऊ दे, तो त्याचं बघल, तो मेला तर जाईल, नरकात जाईल. आपल्याला काय करायचं? आपल्याला नाही, त्याचा हिशोब आपल्याला द्यायचा, ज्यांना समजलाय त्यांना. परंतु त्यापूर्वी आम्ही ज्या कारणाने त्याला दोष लावित आहोत, ज्या कारणाने त्याच्यावर एक आरोप ठेवित आहोत, ज्या कारणाचं पाप किंवा जे काही आम्हाला दिसत आहे ते आमच्यामध्ये वैयक्तिकरित्या नसावं, तर आम्हाला अधिकार आहे दोष लावायचा. मी जे इतके दनादन पास्टर याजकन काय एवढे कोणी असते त्यांना जे दनादन बोलतो त्याचं कारण काय की मी तसा वागत नाही. येस, छाती ठोकपणे सांगतो, मी दानपत्र घेऊन सेवा करत नाही म्हणून दानपत्राविषयी दनादन बोलतो. मी खोटी भविष्यवाणी करत नाही म्हणून खोट्या भविष्यवाणीविषयी दनादन बोलतो. मी देणग्या दशमांसवर माझा संसार जगत नाही म्हणून मी दनादन बोलतो. हा अधिकार आहे, पॉवर आहे, स्पिरिच्युअल पॉवर. हे काय असा तसा नाहीये. जे माझ्यामध्ये नाही ना, हा माझ्यामध्ये जे पाप आहे ना ते मी दुसऱ्याला कधीच म्हणत, त्याला बोटच लावित नाही. माझ्यामध्ये जी कमतरता आहे ना मी अजिबात तिथं लक्ष घालीत नाही आणि मी कुणाला समजूनही सांगत नाही, कारण ते स्वतःचं पाप मी माझ्या वैयक्तिक पातळीवर तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते पाप जर मला एखाद्या भावात, बहिणीत, आई वडिलात आणि देवाच्या सेवकात दिसत असेल तर मी चुकून सुद्धा त्या पापाविषयी त्याला दोष लावत नाही, कारण बायबल मला सगळं समजलंय की पहिल्यांदा माझं नीटनेटकं कर आणि ते तुझ्यामध्ये नसलं म्हणजे तुझ्या भावाला सांगायला तुला देणगी येईल, ताकद येईल, सामर्थ्य येईल, अभिषेक येईल, पॉवर येईल. आमच्याकडे हे सगळ्यांचे पॉवरच गायब आहेत. 98% लोकांचे पॉवर गायब आहे. मोकार काहीतरी गोष्टी करून देवाची सेवा करण्यापेक्षा साधं बिलिओस बनून जगलं अतिउत्तम राहील. परंतु या ठिकाणी आम्हाला हेडलाईन्सला येण्याची खूप इच्छा. आता या ठिकाणी पुढे वाचूया आपण. पण अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध हे नक्की, अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावितोस व स्वतः त्याच करतोस. बघा, आता दोष लावण्याचा, काढण्याचा अधिकार आहे, परंतु कुणाला आहे हेच नेमकं वचन आमचे याजक लोक गाळून टाकीत. त्यांनी सरळ सांगितलं दोषच काढायचे नाही, जाऊ पुढे पडतो, जे होईल ते होईल. पुढचं वचन काय करायचं मग? खोडायचं का? नाही, तुमच्या पवित्र शास्त्रात त्याला काट करून टाका ना, कटच करून टाका. पुढच्या वेळेस छापायला गेलं का ते वचनच काढून बाजूला ठेवा ना. नाही, त्या वचनाची समजून सांगण्याची जर तुम्हाला लाज वाटते किंवा तो अधिकार तुम्ही जर रद्द करताय किंवा ती परमेश्वरची योजना जर तुम्ही स्वतःहून रद्द करताय, मग ते वरची लाईन तरी कशाला वाचून लोकांना दाखवता? ती नका ना वाचून दाखवू, सगळं वचनच गाळून टाका. अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावितोस व स्वतःही त्याच करीतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही ना, काही याजक येत दोष दाखवित येत, पण ते जबरदस्तीने दाखवितात, त्यांच्यात तेच पातक असतं. दुसऱ्याला सांगत येत दानपत्र घेतलं, आपण दानपत्र नाही सेवा करीत, आणि दानपत्र पुढे आलं का पिशवी पुढं, बायबल पुढं, खिसा पुढं हलत नाही तिथून, आणि दुसऱ्याला सांगायला लई टमाटमा पोपटासारखं बोलता येतं. अशा
डुप्लिकेट गांडुळासारखे दोन तोंडाचे जे याजक आहेत ना, त्याच्यापेक्षा हे दान पात्रावरून पाप करून सेवा करणारी लय उत्तम. अहो तुम्ही घडीत आधोलोकाकडे सरकतात, घडीत नरकाकडे सरकतात. तुम्हाला मधोमध तुकडे केले पाहिजे दोन. आणि ही वेळ येणार आहे, कारण परमेश्वरचा न्याय सरळ आहे. लोकांना एक शिकवायचं छाप करायसाठी, आणि आपलं एकदा भागलं का परत जायची ते वळणाचं पाणी वळणाला. काही लोकांनी इतकं जबरदस्त सत्य प्रचार केला आणि सगळे केलं, आणि आता लागले परत डुप्लिकेटपणा करायला, कारण त्यांचं भागलं ना सगळं. हाय ताशे मी नाव पण घेऊ शकतो धनार्दन. आपण काय कुणाच्या जगातल्या कोणाच्या बापाला घाबरत नाही, आणि सेवा करणाऱ्यापैकी आजकाल तर चुकूनही नाही घाबरत आपण, कारण मला पक्क माहिती की आम्ही काय करतो. इतका सरळ आणि स्पष्ट प्रचार दुसरा व्यक्ती करू शकत नाही. एकदम बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत की ते अशा प्रकारचा प्रचार करतात, आणि हे देवापासून आहे. पण तो असा प्रचार लोकांना आवडत नाही. देवाची योजना आवडत नाही, देवाचे पूर्वसंकेत आवडत नाही, स्वप्न, दृष्टांत, भविष्यवाणी, दर्शन हे लोकांना पटत नाही. आज आम्हाला फक्त आमच्या ख्याली खुशाली आणि जगातल्या गोष्टी सांगितल्या म्हणजे उत्तम. पुढे तू लिहित आहे किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता व क्षमा, सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? असं करून आम्ही परमेश्वराचा अनादर करतो. मग किती धार्मिक असा तुम्ही? पाप करायचं, सगळंच करायचं, सत्य समजलं तरी असत्यच करायचं, आणि इतरांना सत्य सांगायचं नाही, तर याचा अर्थ आम्ही परमेश्वराचा अनादर करतो. जर परमेश्वराचा अनादर केल्यानंतर तो आपला आदर करील का? आपल्या हटवादीपणाने काही हटवादी इथं लय हट्टी पाळक हो, लय हट्टी. आणि मला तुम्हाला सांगायचंय, स्वर्गाच्या राज्यात हट्टी लोकांना अजिबात चान्स नाही. हटवादीपणाने पश्चातापच नाही यांना, यांचे केलेले कुकर्माचं यांना काहीच वाटत नाही. लाजा सोडून दिल्यात, लाजा. यांना किती सांगा, अहो यांना तुपात मळा, साखरेत मळा, पाकात मळा, गुलाबजामच्या पातेल्यात 15 दिवस भिजू घाला, हे कडू कारल्यासारखीच बीन येतं. कडू कारलं बदलतच नाही. असे हे हटवादीपणाने प्रभूची सेवा करायला आलेले, हे हटवादीपणाने पश्चाताप न करता अंतकरणामध्ये देवाचा क्रोध आणि न्याय आणि प्रकटीकरण आणि सगळ्या प्रकारच्या साठवून ठेवणारे जे लोक आहेत, बिलिव्हर्स आहेत आणि याजक पण आहेत. आपण वाचूया 4 क्रमांकाचं वचन, 5व्या क्रमांकाचं वचन. आपल्या हटवादीपणाने पश्चातापच नाही, अंतकरणापासून देवाचा क्रोध. कुणाचा? मनुष्य तर काही क्रोधित होत नाही, पण देवाचा क्रोध, आणि देवाचा क्रोध लवकर दिसत नाही. आपलं कसं, आपण असे डोळे वाचवले ना, असे रागात आहे बरं का, आपला क्रोध लगेच दिसतो. आपल्या आवाजाची टोन बदलती, आपला रंगरूप बदलतो. भुईरी सारड्याचा कसा बदलतो, भुईरी सारड्याचा तसा आपला लगेच बदलतो, आणि लोकांना समजत अरे हा रागात आलेला आहे बरं का. पण देवाचा क्रोध तसा नाही. देवाचा क्रोध ज्यावेळेस एखाद्यावर बसवतो ना, मराठी भाषेत सांगायचं ठरलं ना, तर मर्यायचा फटका कसा येतो, मर्यायचा झटका, अगं तसाच कार्यक्रम आहे. मग एक तो लवकर येत नाही, पण जर परमेश्वराचा क्रोध जर एखादा मनुष्यावर, याचकावर, पाळकावर, मंडळीवर, एखाद्या गावावर, शहरावर, राज्यावर, देशावर जर आला ना, त्याला कोणीच रोखू शकत नाही. आता चालतं 2020-21 मध्ये थोडासा शॅम्पल आलता कोविडच्या स्वरूपात. नाद नाही करायचा मग देवाच्या क्रोधाचा. आमचा क्रोध काहीच नाही. आपल्या हटवादीपणाने काय हटवादीपणाने पश्चाताप न करता अंतकरणापासून देवाचा क्रोध व यथोचित न्याय, येणाऱ्या दिवसामधला न्याय, यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी. आपला विषयच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, दर्शन, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना. हे जे प्रकटीकरण जो शब्द आहे, रेव्हलेशन, भविष्यवाणी, होणाऱ्या घटना ज्या अगोदरच लिहिलेल्या आहेत किंवा अगोदरच कळलेल्या आहेत, तर लोकांना अगोदरच कळतंय का आपण काय करतो. एवढे काय बोट नाही तर इथं 4थी 5वीच्या पोराला सगळंच कळतंय. एवढंच नाही, आता नुसतं रांगणारे पोरं सुद्धा मोबाईल भारीपैकी कळतीये.
मी एक व्हिडिओ पाहिला होता. एक छोटं मुलगा होतं, जवळजवळ दीड एक वर्षाचा असेल, 1.5 वर्षाच्या आसपास. तर त्या मोबाईलचा त्याला लई नाद होता, म्हणून त्याच्या मम्मीने काय केलं, त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याचे हात आहे ना असे बांधून टाकले. तर ते पोरग आहे ना, बुट्ट पोरग, त्याच्या पायाजवळ मोबाईल होता असं पुढं, ते पायाच्या अंगठ्याने ते मोबाईल हँडल करीत होता. मग आपण एवढे टोंगाडे झालो तर आपल्याला कळत नाही का पाप काय, पुण्य काय, सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय, पश्चाताप काय, आपल्याला कळत नाही का? पण आपल्याला कळतंय म्हणजे याचा अर्थ आपण हटवादीपणा करतो, जाणून बुजून करतो, डेअरिंगने करतो. कळत न कळत नाही होत आपल्याकडून चुका. कळत न कळत एकदा चूक होती, दोनदा होती, तीनदा होईन बा. पण आता इथं 70च्या वेळेस गेलं ना, आणखी तीच चूक होती म्हणजे हटवादीपणा आहे. आणि पश्चाताप न करणं, पस्तावा करणं, तेवढ्या पुरता पस्तावा आणि पश्चाताप याच्यामध्ये फरक आहे. तर या कारणामुळे देवाचा क्रोध यथोचित आपण जशा प्रकारे चितलं, अशा जशा प्रकारे योजना केल्या, जशा प्रकारे वागलो, उठलो, बसलो, चाललो, जशा प्रकारे आमची धार्मिकता आहे, त्याच्यानुसार आमचा न्याय प्रकटीकरणाच्या दिवसासाठी, प्रकटीकरण म्हणजे येणारा दिवस तो न्यायाचा दिवस, स्वतः करिता क्रोध साठवून ठेवतोस. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वराचा आमच्यावर क्रोध आम्ही साठवून ठेवलाय. म्हणून मी तुम्हाला सांगितले की परमेश्वर क्रोधमय होत नाही लगेचच्या लगेच, परंतु तो क्रोधाविष्ट आहे, तो भस्म करणारा अग्नी देखील आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपल्याला समजत नाही की परमेश्वरचा क्रोध आम्ही साठवून ठेवलाय, कारण परमेश्वर लागलीच न्याय करत नाही, ताबडतोब उत्तर देत नाही. ते ताबडतोब उत्तर द्यायचं, फेस टू फेस बोलायचं, हे आपल्यासारख्याचं काम, माझ्यासारख्याचं काम. परमेश्वर तसा नाही. परमेश्वर धीराने सहन करतो. परमेश्वर बऱ्याच वेळेस संधी देतो आणि मग कार्यक्रम करतो. आणि जरी जिवंतपणे कार्यक्रम नाही झाला तर येणाऱ्या दिवशी, न्यायाच्या दिवशी मात्र सर्वांचा कार्यक्रम होईल. पण त्या दिवशी देवाचं प्रेम नसणार, देवाची प्रीती नसणार, देवाची दया नसणार, तर त्या दिवशी केवळ देवाचा क्रोध असणार. आणि मग त्या देवाच्या क्रोधापुढे कुणीही टिकू शकत नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या पुढे उभं राहत असताना, न्यायाच्या समोर उभं राहत असताना दया व्हावी, प्रेम व्हावं, परमेश्वरी आमच्याशी दया भावनेने वागावं, परमेश्वरी आमच्याशी प्रेम भावनेने वागावं, यासाठी आम्हाला जगात असताना परमेश्वरच्या योजना समजून घ्याव्या लागेल. पण क्रोधाच्या दिवशी किंवा न्यायाच्या दिवशी जर परमेश्वराने आमच्यावर क्रोध व्यक्त केला तर त्याच्यात खंत मानू नका, कारण तुम्ही मरेपर्यंत तो क्रोध पूर्वीच साठवून ठेवलेला आहे, आम्ही स्वतःच साठवून ठेवलाय असं बायबल सांगतंय. आणि नाहीतरी आपल्यालाही समजत ना, अहो आपण मनुष्य इतके हुशार आहे ना, आपल्या चुका आपल्याला कळत येत, लगेच कळत येत. आपली मेमरी परमेश्वरने इतकी स्ट्रॉंग केलेली ना सगळ्यांची मानवाची, की जसं त्याला कळायला लागतं ना, तेव्हापासून म्हाताऱ्यापर्यंत, जवळ त्याची बुद्धी भ्रष्ट होत नाही ना, तोपर्यंत जसं कळतंय तेव्हाच्या वर्षापासूनचे प्रत्येक प्रसंग त्याच्या मेमरीमध्ये फिट असतात आणि त्याला ते आठवतात. कधी कधी म्हातारे माणसं गप्पा बस मारायला लागले ना का ते लहानपणाच्या गप्पा सांगतात, किशोर वयाच्या गप्पा सांगतात, तारुण्याच्या दिवसातल्या सांगतात, कॉलेजच्या सांगतात, शाळेतल्या सांगतात, भांडणाच्या सांगतात, एखाद्या उत्सवाच्या जत्रा खेत्राच्या गोष्टी सांगतात आणि त्यावेळेचं वय सांगतात, त्यावेळेस झालेली गंमत, त्यावेळेस झालेलं जोक, त्यावेळेस झालेला मारामाऱ्या, त्यावेळेस झालेलं प्रेम, त्यावेळेस झालेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या मेमरीत फिट असते. मग माणसाच्या मेमरीत जर त्याला समजल्यापासून जर फिट आहे तर तो परमेश्वर आहे ज्याने आमची मेमरी कार्डच बनवलंय. त्याच्याकडे किती मोठा साठा असेल. तुमच्या मोबाईल मध्ये 2GB 3GB 4GB किंवा जे काही 165GB 160GB बसणारे मेमरी कार्ड आहे ना, तर परमेश्वरचं मेमरी कार्ड किती मोठं असेल ऑल वर्ल्ड. कारण तो म्हणतो की मी तुला आईच्या गर्भाशयापासूनच निवडलंय, बोलवलंय, पाहिलंय, तपासलंय. तो आईच्या पोटातच लाथा मारित होता तेव्हाच बघितलंय. तो आईच्या पोटात असतानाच डिलिव्हरीच्या टायमाला, प्रसूतीच्या टायमाला ज्यावेळेस बाहेर येत होता ना, ज्यावेळेस तू बाहेर येत होता ना, त्यावेळेस तू या भावाची टाच धरून आला का मला पहिले यायचं. म्हणजे आतमध्येच दोघांच्या भांडणं चालली होती, या सावची त्यांची, या साव आणि याकोब, हे 2 राष्ट्र, हे 2 लेकरं.
आईच्या पोटात असताना हे दोन जुळे भाऊ, पण येसाव आणि याकोब ते दोघं डिलिव्हरीला एक एक सिंगल आलंच नाही. त्या दुसऱ्याने त्याची टाच धरली होती, टाच. कारण त्याची इच्छा होती का मला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे. म्हणून तो पोटातच असताना पहिल्या बाळाला येऊ नव्हतं देत. मग त्या ठिकाणी हेच मोठे झाल्यानंतर वर्णासाठी त्याने ज्येष्ठत्व विकलं. शेवटी त्याने जे आईच्या पोटात जो पाय धरून आलता ना, मोठ्यापणी त्याने बराबर त्याचं ज्येष्ठत्व स्वीकारलंच. डुप्लिकेट वागून उठून बसून बोलून काही का होईना, पण त्याला त्याचा हक्क मिळवलाच त्यांनी. हे परमेश्वराने आतमध्येच पाहिलं होतं येसाव आणि याकोबाच्या जीवनात. त्याने डुप्लिकेटपणाने त्याच्या बापाकडून आशीर्वाद हिरावून घेतला होता. आपल्या भावाची नक्कल केली. आपल्या भावाला सांगितलं त्या ठिकाणी की वडिलांना हरणांचं मांस खायचं आहे, आणि मग तो रानात गेला. रानात गेल्यानंतर त्याने पहिल्या प्रथम हरणाचं मांस घेऊन आला आणि त्या ठिकाणी पकवलं. परंतु आल्यानंतर त्याला भूक लागलेली होती आणि त्याची आईने त्या ठिकाणी सांगितलं की मी बनवते आणि घेऊन जा. परंतु तो म्हटलं की मला पहिल्या प्रथम मला जेवण करायचं, भूक लागली. त्या ठिकाणी मसुरीच्या डाळीचं वरण होतं आणि तो वरणासाठी तो म्हटला की माझा ज्येष्ठत्वाचा हक्क मी याला देतो, जो लहाना होता ना, लहाना. त्याला मला वरण खाऊन दे भाऊ, लागलं तर तू बाप पुढं ताट घेऊन जा आणि तू सांग बापाला. कारण बाप त्या दिवशी त्यांना ते मटण, हरणाचं मटण खाऊन आशीर्वाद देणार होता. आणि तो पहिल्या ज्येष्ठाला देणार होता, मग छोट्याला देणार होता. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला देणार होता. मात्र ज्येष्ठाने आणलं, परंतु त्या वर्णाच्या डाळीसाठी त्यांनी ज्येष्ठत्व विकलं आणि तो छोट्याला म्हणला ठीक आहे तू मटण घेऊन जा. मग त्याच्या आईने काय केलं की ते म्हटलं की आपला बाप ओळखीन, कारण तो एक केसाळू होता. हे हातावरले केस होते, त्याचे दाट केस होते एकाच्या. येसाव जो आहे ना, येसावाच्या हातावर दाट केस होते आणि याकोब जो होता ना तो बिगर केसाचा होता. त्याच्यामुळे त्याच्या बापाचे डोळे गेले, नेत्र गेले, त्याच्यामुळे त्याला दिसत नव्हतं. म्हणून तो तपासून बघायचा, तपासून. आणि याच्या आईला माहिती होतं की 100% हा तपासणार आणि तपासल्याशिवाय आशीर्वादच देणार नाही. कारण हा ज्येष्ठत्वालाच देणार आहे, लहान्याला देणार नाही. आणि तो आईच्या गर्भाशयापासूनच त्याची टाच धरून आलेला होता आणि त्याला तो हक्क मिळवायचा होता. आणि त्याला एक गोल्डन चान्स भेटला आणि त्या ठिकाणी मग तो एक कातडी, जी केसाळ कातडी आहे ते हाताला गुंडळी अशी दोन्ही, आणि ताट घेऊन गेला आणि बाबा मी तुमच्यासाठी जेवण आले. आणि मग ते जेवण करायला लागला. त्याच्या अगोदर त्याला आशीर्वाद द्यायचा होता त्याच्या बापाला. मग त्याच्या बापानी आशीर्वाद देण्यासाठी असं त्याला तपासून पाहिलं तर त्याचे हातावर केस दिसत होते, परंतु ते डुप्लिकेट केस होते. ते कातड लपटलेलं होतं. आता ते हरणाचं होतं का बकरीचं होतं का कशाचं होतं त्याचा इतका डीप नाही जायचं आपल्याला, पण त्याने ती कातडी, केसाळ कातडी गुंडळलेली होती. आणि मग तो म्हटलं बाबा मला आशीर्वाद द्या. मग त्या ठिकाणी एक घटना घडली. त्याच्या लक्षात आलं बापाचं कार्य, बाबा याचा आवाज वेगळा आहे पण याचे हात वेगळे. एकाचा आवाज आणि एकाचे हात, हे घेऊन आलेला कोणी त्याच्या लक्षात आलं. परंतु त्या ठिकाणी त्याला नाविलाजाने आशीर्वाद द्यावा लागला. त्याचे एक चरण गातो मी, एक भजन आहे तसं. याकोबाची वाणी परंतु याकोबाची वाणी परंतु येसा वाटे हात बाळा का संदेह मनात बाळा का संदेह मनात. तो म्हणतो की याकोबाचे तर आवाज आहे पण हात मात्र येसावाचे वाटतात. आणि म्हणून माझ्या मनामध्ये एक संदेह निर्माण झालाय, संभ्रम निर्माण झालाय की आशीर्वाद कसं देऊ. पण त्याला नाविलाजाने ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला द्यावा लागला आणि त्याला आशीर्वाद दिला. मग हे वर्णासाठी ज्येष्ठत्व इकलेलं आलं. तसेच हे खायासाठी आलेले जे पाळे घेत ना, आशीर्वाद नाही. तुम्हाला जगातला भरपूर मिळेल, स्वर्गाच्या राज्याचा आशीर्वाद नाही. सावधान. परमेश्वरची योजना समजून घ्या. वचन क्लिअर टू क्लिअर लोकांना पोहोचवण्याचं काम करा. अर्धवट वचनाने अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्यांनो,
गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव झालेल्यांनो, आज सुधारण्याची संधी आहे. तर या ठिकाणी लिहिता येतो, आपल्या हटवादीपणाने पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्याच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस. प्रश्नचिन्ह केलाय. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मग मी लय तोंडमारी केली ना तर मलाही माझं फळ मिळेल, आणि तुम्ही लय गप बसून मुग गेलेले असले ना तर तुम्हाला हिशोब मिळेल. सोडणार नाही तो कुणाला. आणि अर्धवट वचन सांगणारी ना अर्धवट राव, तुम्हाला त्याचाही हिशोब मिळेल. आणि पूर्ण वचन सांगणारे जे पूर्ण राव आहेत ना त्यांना त्यांचाही हिशोब मिळेल. आणि जे लाभासाठी तोंडपूजापणा करताना वचनाला जगात मोडून सांगतात त्यांनाही त्यांचा मिळेल. आणि जे निस्वार्थीपणाने प्रभूमध्ये ठामपणाने अधिकारवानाने फेस टू फेस जे सत्य प्रचार करतात ना त्यांना त्यांचा मिळेल. हिशोब सगळ्यांचा होणार आहे. प्रभू कुणाचं उसणं ठेवणार नाही. उधार कुणाचं नाही, सगळी उधारी बंद. प्रभू आता रोखठोक व्यवहार करणारी. पण तो आतापर्यंत परमेश्वरने उधारीच केली. आमच्यावर खूप काही बोज आहे. आजच कमी करण्याचा प्रयत्न करा. केवळ तुम्ही पश्चाताप जरी केला, पापांची क्षमा जरी मागितली, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीबद्दलचा जर खेद व्यक्त केला तर निश्चित अर्थाने तुमच्या सर्व पापांची किंवा तुमच्याकडे जे उधारी आहे ना त्याची परमेश्वर क्षमा करेल. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने, आता या ठिकाणी बघा परमेश्वरची योजना आहे, त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिष्याने, प्रत्येक याजकाने, प्रत्येक बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील जे विश्वास ठेवणारे आहेत त्याने जे कोणी धीराने, पहिला धीर धरा. लोकांमध्ये धीरच नाही. परमेश्वरची योजना आहे की आमच्यामध्ये धीर असावा. धीर लगेच नाही. धीर आहे का नाही? धीर बीर काय आहे का नाही? का दुकानातून मटण आणलं 1 किलो लगेच येताच खाल्लं नाही. तिथं तोडता टेस्ट केलं काय? असं होतं का? नाही आहे का असं? हे जनावर करतेत. जनावर नीटनेटकं कापूस सुद्धा नाही देत, लगेच लचका तोडीत येत नाही. आपण एखाद्या दुकानात गेलो आणि घेतलंच एखादा किलो, फार त्याला म्हणतो बस चांगलं दे, ताजं दे, तो पार्ट दे, चरबी लाव, हे कर ते कर, मस्त दे. खाऊन नाही ना बघणार. घरी आल्यानंतर त्याला धुणं, स्वच्छ करणं, मग पुढच्या प्रक्रिया, मग त्याच्या पुढच्या प्रक्रिया. जरा धीर धरा. धीर. दुधानं तोंड पोळालं ना तर ताक पिऊन फुकून प्यायचं हे माहिती असून सुद्धा बाकी सगळीकडे आपण धीर धरतो, पण परमेश्वरच्या राज्यातच कोणी धीर धरी नाही. तर परमेश्वरची योजना आहे, परमेश्वरचं पूर्वसंकेत आहे की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक बिलीवर्स भावाने, बहिणीने, सेवकाने त्याच्या जीवनामध्ये धीर असावा. दुसरा मुद्दा, सत्कर्म. आमच्यामध्ये सत्कर्म आहे का? चांगल्या प्रकारचे उत्तम केलेले कर्म. सत्कर्म आहे का? आमच्याकडे दुष्कर्माची, दुष्टकर्माची भरती यादी लागेल मरणाची. सणाला सामान आणतो ना, लांब लचक चिठ्ठी असती तशी आमची दुष्कृत्याची निगन. सत्कृत्य किती आहेत आपल्याजवळ? आज दिवसभरात आपण काय सत्कृत्य केले सांगता येईल आपल्याला? नाही. पण दुष्कृत्य मात्र भरपूर केलेली आहे. दंड मिळेल. सुधरा, सावधान व्हा. तुम्ही प्रभूमध्ये असून जर ह्या गोष्टी करत नाही, सत्कर्म तुमच्या वाट्यात नाही, सत्कर्म तुमच्या खात्यात नाही, सत्कर्म तुमच्या जीवनात नाही, सत्कर्म तुमच्या आचरणात नाही, सत्कर्म तुमच्या अध्यात्मामध्ये नाही, सत्कर्म तुमच्या कुठल्याच कामकाजामध्ये नाही, धीरही कुठल्याच नाही, तर याचा अर्थ आम्ही परमेश्वराच्या समोरून बाजूला गेलेलो आहोत. गौरव कुणाचं? परमेश्वराचं. आम्ही काय करतो? आमचा गौरव कसा होईल? सन्मान कुणाचा? परमेश्वराचा. आम्ही काय करतो? आमचा सन्मान कसा होईल? व अक्षयता कुणाची? परमेश्वराची. आमची अक्षयता काय? आम्ही क्षणभंगूर आहोत, आम्ही पाण्याच्या बुडबुड आहोत, आम्ही वाफ आहोत, आम्ही वाऱ्याने उडून जाणारा कागदाचा तुकडा आहे.
आम्ही चंदनाची लकडीत आग लावली का संपलं. आमचे एक याजक पास्टर साहेब आहेत अहमदनगर मध्ये, आता पण आहेत. प्रेज द लॉर्ड. आता ते बिशप साहेब आहेत, बिशप तानाजी पाडळे. मी खूप वर्षापासून ज्यावेळेस मला ख्रिस्त माहिती नव्हतं ना, तेव्हापासून मी त्यांचं ते गीत ऐकायचो. अजूनही ते कधी कधी म्हणतात, ये जीवन है माटी का पुतला, ये जीवन है कागज का टुकड़ा, हवा लगत उड़ जाए, ये जीवन है चंदन की लकड़ी, आग लगत जल जाए, ये जीवन है पानी का बूंद, जसं त्याला बुडबुडा. आमचं जीवन एक क्षणभंगूर आहे. अक्षयता आम्हाला नाही. अक्षयता म्हणजे अनेक अनेक आणि अनेक, ज्याला सार्वकालिक, युगानुयुग, वतनावर वतन, अनंत काळ, अगम्य, मोजता येणार नाही इतकं, नष्ट होणार नाही, त्याला अक्षयता म्हणतात. आपण काय करतो, 50, 60, 70, 80 वर्षाच्या अक्षयताला खूप मानतो. त्याच्यात आमचा सन्मान, त्याच्यात आमचा गौरव. अरे देवाला देवाचा गौरव करायला आम्ही झटलो पाहिजे. देवाचा सन्मान आम्ही करायला झटलो पाहिजे. परमेश्वराबरोबर राहण्याची अक्षयता म्हणजे सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवन, अनंत काळचं जीवन. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच बायबल असं सांगतोय, रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 7, जो कोणी धीराने सत्कर्म करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयताही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. तिथं 100% गॅरंटी. येस, देईलच. देईल नाही, नुसतं देंगे दिलायगे नाही, देईलच. पण त्याच्या जीवनामध्ये धीर पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सत्कर्म पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा गौरव पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला सन्मान पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची अक्षयता टिकवली पाहिजे. त्या व्यक्तीला जर अशा प्रकारे प्रयत्न करून जीवन जगत असेल तर तो सार्वकालिक जीवन 100% प्राप्त झालेला असेल. बाकीच्यांची गॅरंटी वॉरंटी नाही. मग तुमच्या आम्हाला ते दानपत्राचे काही घेण देणं नाही. आणि तुम्हाला कोणतं लय कृपादान मिळालं, कोणत्या लय तुम्ही उड्या मारित, आणि कोणत्या लय पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण झालेत, त्याचंही काही खरं नाही. या ठिकाणी मला तुम्हाला एक व्हिडिओग्राफ दाखवायचा. काही लोक इतके बोगसगिरी करतात ना, बरं, मोठमोठे लोक, काही ते काही. मी 2 ते 2.5 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, फेसबुकला तो अपलोड झालेला आहे आणि मी माझा तो सेव्ह केलेला आहे. तर मला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा आहे. या ठिकाणी मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छितो. ऐसा करो, ये चेयर रंजन आ जाओ, ये चेयर उठा के यहाँ तो एक बात मैं आपको थोड़ा सा समझाने के लिए समझाना चाह रहा हूँ. रुकिएगा आप सब लोग. वो बात ये है, जो लोग चंगाई ग्रहण करते हैं उन्हें चंगाई मिलती है. जो लोग छुटकारे को ग्रहण करते हैं उन्हें छुटकारा मिलता है दुष्ट आत्माओं से. जो लोग पवित्र आत्मा को ग्रहण करते हैं उन्हें क्या मिलता है? पवित्र आत्मा. आप जैसा ग्रहण करेंगे वैसा ही क्या होगा, वैसा आपके लिए होगा, जैसा ग्रहण करेंगे. आप देखिएगा, ठीक है. इस चेयर को मैंने क्या कहा था, भैया से उठाकर यहाँ रख दो, इसके नीचे यहाँ, ठीक है. और इन्होंने क्या किया, दोनों ने उठाई और वहां रख दी. इन्हें कोई भी करंट नहीं लगा. क्या लगा? आना ऊपर थोड़ा सा नहीं दी करंट का मतलब इन्हें कोई भी वो नहीं, बस ये इन्हें वो नहीं लगा. समझ रहे कि नहीं समझे? पवित्र आत्मा का अभिषेक नहीं हुआ, इन्होंने उठाकर वहां रख दी.
क्योंकि इनके अंदर जो थी भावना ये थी कि पास्टर जी ने कहा है और इसको उठाकर हमें वहां पर रखना है, शायद पास्टर जी को चाहिए होगा, लेकिन मैं आपको सिखाने के लिए कोई बात कह रहा था, ग्रहण करने की बात कह रहा था, ठीक है। और अब उसी चेयर को यही लोग दोनों अभिषेक जो चेयर है, जितने भी भावना वस्तु होती थी उन्हें अभिषेक किया जाता था और वो अभिषेकित हो जाते थे, ठीक है। तो उसी चेयर को अगर अब हाथ लगाएंगे जी, इस मन में ये भावना रखते हुए कि अब जैसे हम लोग हाथ लगाएंगे बोल रातों से भर जाएंगे, एकदम से अभिषेक उतरेगा, तो और आप देखना इसको ये हाथ भी नहीं लगा पाएंगे, इसके साथ आते ही एकदम से वो पवित्र आत्मा से भर जाएंगे। सो आप दोनों आना ऊपर और इस ऊपर आ जाओ और इसको जैसे पकड़ा था वैसे पकड़ के देखो। आप देखिएगा, ये वही दो लोग हैं, ये वही दो लोग हैं जिन्होंने क्या किया था, इसको उठाया और वहां रखा था, लेकिन इसके उस समय इनके अंदर क्या थी, भावना क्या थी, है ना, इनके अंदर उस समय क्या भावना थी, इनको उठाना, इनको दोनों को उठाओ, उस समय इनके अंदर क्या भावना थी, प्रेज द लॉर्ड। आता या व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवला आहे, हे चांगले मानवलेले मासे, चांगले मोठे रगेल झालेले. आता यांनी लोकांना काय शिकवण्याचा प्रयत्न केलाय, ह्या लोकांना दोघांना बोलून त्यानेच ती खुर्ची तिकडे ठेवायला लावली आणि त्यानेच त्यांना सांगितलं की खुर्चीला हात लावायच्या अगोदर लोळायचं. ही सर्रास लूट आहे, हा पवित्र आत्म्याची उडवलेली मजाक आहे आणि ह्या गोष्टी सत्य आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. आज जर पाळक ज्या खुर्चीवर बसत होत्या, त्या खुर्चीला उद्या ते म्हणशील माझ्या बाथरूम मध्ये गेल्यावर असं होईल, परवा दिवशी म्हणशील माझ्या किचन मध्ये गेल्यावर तसं होईल, आज जिथं जिथं जाईन तिथं तसंच होईल ना. आणि म्हणून अशा खोट्या प्रोफेट लोकांपासून, याजक लोकांपासून कृपया सावधान राहा. हे लोक आपल्या स्वतःसाठी, प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवत आहेत आणि जे त्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत ते लोक देखील अशा गोष्टीला दुजारा देऊन, अशा गोष्टीला स्वीकारून, अशा नाटकामध्ये सामील होऊन स्वतःसाठी क्रोध स्वीकारित आहे. कृपया आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये यासाठी सतर्क राहावे ही नम्र विनंती. 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता, हा व्हिडिओ दाखवण्याचा तोच माझा एक मानस होता. देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की दाखव लोकांना. लोकांनी सेपरेट जर बघितलं तर लोक आमेन लिहितात खाली कमेंट, आमेन. व्हिडिओ कोणता पाहतोय, काय पाहतोय, कसा पाहतोय माहित नाही. अनेक लोकांनी अमेन, प्रेज द लॉर्ड, ग्लोरी टू गॉड. अरे काय ग्लोरी टू गॉड, काय व्हिडिओ कशा प्रकारे बनवण्यात आला, व्हिडिओ बनवण्याचा अर्थ काय, त्याच्यातलं मेन हेतू काय माहित नाही, काय सत्य माहित नाही. म्हणून या ठिकाणी 9व्या क्रमांकाचं वचन जे आहे, तट पाडणारे व सत्याला न मानता अनितीला मानतात. आता ही अनिती आहे, त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश, 4 गोष्टी काय येतील. जे सत्य मानित नाहीत, मग ते याजक असो, पास्टर असो, बिलिव्हर्स असो, लीडर्स असो, नाही तर संस्थापक अध्यक्ष असो, काही घेणं देणं नाही. हे 4 गोष्टी ज्याच्या जीवनात नाही. बघा आता 4 कोणत्या, सत्याला न मानणं,
अनितीला मानणं. त्यांच्यावर काय होतो? पहिल्या नंबरला क्रोध येतो, दुसरा कोप होतो, तिसरं संकट येतं आणि चौथा क्लेश होतात. या 4 गोष्टी सत्याला न मानण्यामुळे येतात. मग आम्हाला सत्य मानायचंय का नाही मानायचंय तुमचा प्रश्न आहे, समोर तुमच्या दिलेला आहे. पुढं म्हणजे दुष्कृत्य करणारा, मग तो कोणीही असो, दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी मग हेलेनी, अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवावर येतील. मग म्हणायचं नाही मी याजक येईन, मी बिशप येईन, मी आमका आहे, मी फलाना येईन, मी बिस्ता नाही. तुम्ही कुणीही असा, परंतु जर तुम्ही सत्याला जर मानित नाहीत, सत्याला जर मानित नाहीत आणि अनितीला साथ देतात, वचनाला तुम्ही प्राधान्य देत नाही आणि तुमच्या वैयक्तिक संस्था, मिनिस्ट्री किंवा तुमच्या स्वतःच्या सेवेला प्राधान्य देता, जर वचनाप्रमाणे तुम्ही सत्कर्म करीत नाही, तुमचे हात कायम दुष्कर्म करण्याकडेच आहेत, बोट मोडून पडत नाहीत गळे तुमचे, स्वतःहून तुम्ही फक्त गौरव मिळवण्यास पाहतात, सन्मान मिळवण्यास पाहता, अक्षयता मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे लक्षात ठेवा, जगातल्या गोष्टी तुम्हाला मिळतील परंतु सार्वकालिक जीवन मिळणार नाही. पुढं जे सत्याला मानित नाही, जे अनितीला मानतात, त्यांच्यावर क्रोध पण येणार, कोप पण येणार, संकट पण येणार. मग हे जगाचे नसणार, हे देवापासून येणार. कारण तुम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या, तुम्ही मनुष्याच्या आज्ञा मोडला तर मनुष्य तुम्हाला पनिशमेंट करतो. तुम्ही पालकाची आज्ञा मोडली, पालक तुम्हाला पनिशमेंट करतो. तुमची संस्थेची आज्ञा मोडली, संस्था तुम्हाला पनिशमेंट करते. तुम्ही शासनाची आज्ञा मोडली, शासन तुमच्यावर न्यायदंड बसवतो किंवा तुमचा जशा प्रकारे तुमचा अपराध असेल त्या प्रकारे तुम्हाला सजा देतो. मग जे सत्याला मानित नाहीत ना, त्यांच्यावर परमेश्वरापासून क्रोध येणार आहे. आणि परमेश्वरचा क्रोध आल्यावर त्याच्या क्रोधापुढे डोंगर सुद्धा पळून जाते. तुमची माझी काय अवकात? त्याचा कोप आला ना, अख्खं जग हादरून जात. 2021 मध्ये बघितलं मी कोविड-19 फर्स्ट सेकंड थर्डची लाट. मग तेव्हा समजलं, लय मोठमोठाले करोडो अब्जोपती होते आणि भिकारी पण होते. सगळ्यांना समजलं ज्यावेळेस देवाचा क्रोध येतो, ज्यावेळेस देवाचा कोप येतो, ज्यावेळेस संकट येतात आणि ज्यावेळेस क्लेश येतं ना, त्यावेळेस मग काय होतं ते समजलंय. ही तर नुसती झलक होती, हे नुसते झलक दिखला जाय, हा नुसता ट्रेलर होता, ही नुसती ऍडव्हर्टाईज आहे. पण ज्यावेळेस तो रेव्होल्युशन साठी येणार, ज्यावेळेस तो प्रकटीकरण घेऊन येणार, ज्यावेळेस प्रकटीकरणाच्या नुसार न्याय दंड द्यायला येणार, त्यावेळेस तुम्हाला समजेल. मग त्यावेळेस म्हणायचं नाही मी याजक, मी पास्टर, मी कोऑर्डिनेटर, मी संस्थापक, मी अध्यक्ष आणि मी फलाना आणि मी बिस्ताना. तू कुणी असो, प्रथम यहुदी असो आणि हेलेनी असो नाही तर आणखीन कुणी असो, अशा प्रत्येकाच्या जीवावरती येणार आहे. आय प्रॉफिसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मी प्रभेशूच्या नावात पास्टर राजू अल्लाट आज या समयाला रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 10 नुसार भविष्यवाणी करतो की जे जे सत्याला मानित नाहीत, जे अनितीत आनंद करतात, त्या प्रत्येकावर परमेश्वर या गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये पाठवणार आहे. जगिक देखील आणि न्यायाच्या दिवशी हे सर्व लोक सार्वकालिक जीवनापासून दूर असतील. मग त्यामध्ये कदाचित माझा नंबर लागला परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, तर मी वाईट मानून घ्यायचं काही हे नाही. कारण माझं वागणं, उठणं, बसणं, बोलणं तुम्हाला चांगलं वाटत असेल, पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मी कसं आहे हे परमेश्वराला ठाऊक आहे. आणि मग तो प्रत्येकाचं अंतःकरण तपासून न्याय करणारी. मग म्हणायचं नाही प्रभो मी भूतं काढले, मी सभा घेतल्या, मी आरोग्यदान चालवलं, मी आमकं चालवलं, मी फलानं चालवलं, मी लय मोठा प्रचारक होतो, मी लय मोठा कॅलिकुशलीवाला होतो, मी लय माझं गौरव लोकांनी केलं, लय माझं सन्मान, माझी लय छाप होती. प्रभू मशीन याचे हातपाय बांधून पहिलं याला नरकात जाऊन द्या बरं. हे इथं आलाय तरी याचं छापच चालू आहे. याची नरकात छापावून द्या, याची अधोलोकात छापावून द्या, याची आंधळ्या कोठडीत छापावून द्या, याची पिढेमध्ये छाप होऊन द्या.
आजही वेळ गेलेली नाही माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो. बदला. कारण आज आम्ही बदलणं खूप महत्वाचं आहे. आज जर आम्ही बदललो नाही तर उद्याची वेळ आमच्या जीवनामध्ये आहे की नाही आम्हाला माहित नाही. कारण काळ, वेळ, समय त्याच्या हातामध्ये आहे. न्यायदंड त्याच्या हातामध्ये आहे. तराजू त्याच्या हातामध्ये आहे. योजना त्याच्या हातामध्ये आहे. तर त्या योजना जर परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला जर माहिती पडलेलं आहे तर त्या योजनेवर अंमलबजावणी करणं हा आमचा अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे. याच्यामध्ये जबरदस्ती नाहीये. हे भीती घालवण्याचं साधन नाहीये. तर येणाऱ्या नरकापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला मार्ग सत्य जीवन म्हटलेला जो रस्ता आहे त्याकडे नेणार एक सुंदर अशी संधी आहे. हे गोल्डन चान्स आहे की आम्ही स्वतःचा पश्चाताप करावा, पस्तावा नाही, आणि परमेश्वराकडे वळावं. आणि जर आतापर्यंत जर आम्ही सत्कृत्य करीत नसतो तर आतापासून करायला सुरुवात करावी. आतापर्यंत जर आम्ही सत्याची बाजू धरीत नसतो तर आता धरायला सुरुवात करावी. पण एवढं नक्की, जे सत्य वागतं ना त्याला कैची असते, त्याला सुया असतात, त्याला टोचण्या असतात, त्याला लय त्रास असतो आणि हे लोकांना सहन होत नाही. ज्याला सहन करण्याची कॅपॅसिटी परमेश्वराने दिलेली आहे तेच हे स्वीकारू शकतात आणि तेच सार्वकालिक जीवनाचे वतनदार आहेत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण 11व्या क्रमांकाचं एक शेवटचं वचन वाचूया कारण आपला वेळ झालेला आहे. कारण देवाजवळ पक्षपात नाही. देवाजवळ पक्षपात अजिबात नाही. 13व्या क्रमांकाचं वचन वाचतो आणि आपण बंद करूया. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असं नाही. आम्ही लय चिंतन म्हणून मध्ये आलो तर आम्ही लय विशेषणला आलो तर आम्ही लय ऐकत होत म्हणजे तुम्ही लय नीतिमान झाले असं नाही, अजिबात नाही. आणि मी तुम्हाला इथं बसून सांगतो मी तर अजिबातच नाही. तुमचे 145 एपिसोड होणं तर किती हो दाढीवाले. देवाच्या वचनामध्ये काय माहिती, कारण ते वचन माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे, जगासाठी आहे. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असं नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. प्रेज लॉर्ड. मग या नियमशास्त्राप्रमाणे आचरण म्हणजे वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही आणि मी असावं, म्हणजे आम्ही नीतिमान ठरू आणि माझा नीतिमान मनुष्य सार्वकालिक वतनाचा वाटेकरी आहे. परमेश्वरच्या योजनेचा हा एक प्रकार आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. आपला वेळ झालेला आहे. पुढच्या लाईव्ह सेशनला या वचनाच्या माध्यमातून आपण चिंतन व अध्ययन करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आशु आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून स्वागत करतो. एक प्रार्थना विनंती आलेली आहे, कालच आलेली परंतु आता देखील कमेंटला आलेली आहे. ब्रदर उमेश गायकवाड लोणी प्रवारा या ठिकाणाहून ती विनंती आलेली आहे. त्यांच्या रिलेटिव्ह आहेत छाया भोसले. कृपया छाया भोसले या बहिणीसाठी प्रार्थनेमध्ये विनंती करा. त्याचप्रमाणे बाबासाहेब शिरसाट ह्या भावासाठी देखील प्रार्थना करा. त्याच प्रकारे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या ज्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, सोकडं, कर्जबाजारीपणा किंवा जी काही आर्थिक उलाढाल असेल, ज्या ज्या मनीषा इच्छा प्लॅन आमच्या जीवनामध्ये असतील, या प्रत्येकासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपण एकमेकांची ओझी वाहूया, म्हणजे ख्रिस्ताचा नियम पुरा करू. आणि जर का तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केल्या, मी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, आम्ही एकमेकांसाठी जर प्रार्थनेत आठवण ठेवली तर निश्चित अर्थाने परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि आमच्या भावांच्या, बहिणीचं किंवा आमचं प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित होईल. येऊया प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान आहोत आम्ही प्रार्थना करतो आपल्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, आमच्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी, त्यांचे प्रश्न, समस्या, चिंता, काळजी, त्यांचे कुटुंबीय, त्याच प्रकारे लाईव्ह शिक्षणला जुडणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी, माझ्या परिवारातील प्रत्येक प्रिय लेकर, त्याचप्रमाणे आई वडील, पत्नी, मी स्वतः आणि प्रिय प्रवेशू देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, आमच्या समस्या, चिंता, काळजी, त्याचप्रमाणे सिस्टर छाया भोसले ज्या कारण आणि विनंती त्या ठिकाणी आहे, प्रिय देवाप्पा तुला त्या ठाऊक आहे. प्रवेशच्या नावात
आम्ही सर्व सेवक मिळून प्रार्थना करतो आणि त्या बहिणीचं, त्या आईचं जीवन आजच्या दिवसाला सर्व बंधनाने जोकडून तोडतो. विशेष करून तिच्या पतीसाठी जो काही दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये आहे, जे काही दुष्ट गोष्टी, संकल्पना आणि जे काही घरामध्ये विद्रोह आणि जे काही प्रॉब्लेम क्रिएट करीत आहे, प्रभू येशूच्या नावात असणारं सर्व जिंदा परिस्थिती आम्ही दूर करतो. आणि प्रिय बाप्पा, पाषाणमय हृदय काढून मांसमय हृदय त्या भावाच्या जीवनात दे, परिवारामध्ये दे. बहिणीला उत्तम असं आरोग्य आणि तुझा स्वीकार त्यांनी करावा आणि त्या संपूर्ण कुटुंबाने म्हणावा की प्रभू येशू हे खरं जीवन आहे. येत्या काळी, येत्या थोडक्या दिवसात त्यांच्या जीवनात साक्ष मिळावी म्हणून प्रार्थना विनंती. या सगळ्या प्रार्थना विनंती आठवण ठेवतो. संगमनेर मधील आश्वी या गावात परमेश्वर देवाच्या छोट्याशा ग्रुपची निगा राखण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी वचनाचा मान्य घेऊन जाण्यासाठी माझी निवड केलीस. त्या ग्रुपला मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. तुला आवडणारं शिक्षण, तुला आवडणारे लोक तू तयार कर. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजा तू आमच्या पुरून दे. येशू ख्रिस्त आमचा उद्धार, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.